टूर्नामेंट के लिए ऑर्गेनाइजर्स अगर हम देखेंगे, दिनेश जी घाड़गे साहब के साथ योगेश जी विचारे, गणेश जी पाटिल, साई भोसले, मिलिंद सावंत, अमित जी पाटिल, भास्कर दलवी, अमोल जी भोरे, किरण जी भोसले, प्रवीण पाटिल, चंदू मोरे, जीतू मोरे, योगेश विचारे। तो इन सभी ने कड़ी मेहनत की और इस कड़ी मेहनत के साथ ये क्रिकेट का खूबसूरत कारवां लोगों के सामने पेश होते हुए नजर आ रहा है। सरपंच ट्रॉफी 2022 प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर आ चुकी है। अमित नाइक और गुड्डू प्रतीक ठाकुर। अंपायर्स का मुकाबला शुरू होने का इशारा, दोनों अंपायर्स को 500 का इनाम हमारे कमेंट्री बॉक्स में आ चुका है। अच्छी अंपायरिंग होने के कारण उनकी तारीफ की जा चुकी है। गेंदबाज ओंकार नाइक पिछले मैच के गेम चेंजर, और पहली गेंद ओंकार नाइक को स्लॉग स्वीप के जरिए फाइन लेग बाउंड्री के बाहर किया। ये गेंद ट्रैवल होगी, सीधा गई फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन अंपायर का इशारा। दो साल से हम देख रहे हैं बड़ी समस्या से जूझ रहे हैं। कोरोना काल, जहां पर मार्केट बंद थी, लोगों का खान पान का सामान उनके कोसों दूर था, लेकिन यहां पर भी ओंकार नाइक के ऊपर आक्रमण करना कोसों दूर था, लेकिन मददगार साबित हुए। पहली गेंद के ऊपर अमित नाइक जिन्होंने ये बाउंड्री हासिल की, उसी तरह हमारे सरपंच साहब दिनेश जी घाड़गे ने कोरोना काल में लोगों की मदद की है। कोसों दूर जो खान पान का सामान था, लगातार शायद ही आएगी दूसरी बाउंड्री आउटफील्ड के तेजी के कारण। जो ओंकार नाइक पिछले मैच में 7,000 रुपए की इनामी राशि जीतकर मैन ऑफ द मैच और गेम चेंजर बने थे श्री गणेश स्पोर्ट्स की तरफ से, उसी ओंकार नाइक के ऊपर आक्रमण करते हुए अमित नाइक। डीजे तो सामाजिक कार्यकर्ता भोकरवाड़ा विजय जी ठोकड़े साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। सरपंच ट्रॉफी 2022 इस आज के आखिरी रात में ओंकार नाइक के ऊपर सही तरीके से आक्रमण हो रहा है अमित नाइक द्वारा। गावदेवी गावठान की तरफ से लगातार 2 बाउंड्रीज हासिल उनके द्वारा की जा चुकी है। राइट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला मिडॉन के ऊपर, इस गेंद को फील्ड किया गया, 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 9 रन। मेरे साथ है मेरे साथी कमेंटेटर तुषार धुमाल, वॉइस ऑफ खोबोली। मेरे साथ मेरे दाएं में अगर तुषार धुमाल है तो मेरे बाएं में है रोशन पाटिल, वॉइस ऑफ करनाला, और मेरे पीछे हमारे सबके लाडले चहीते सर नाम का बहुमान जिन्हें मिला इस 36 विभाग में, वो अभी पाटिल सर, और हमारे साथी स्कोरर नरेश दलवी। छोटा पैक बड़ा धमाका। तो हमारे एक और साथी कमेंटेटर डेविड भारद्वाज, उनका भी हम जरूर स्वागत करना चाहेंगे। ये डॉट गेंद आ चुकी है, रुका हुआ टोटल वहीं पे 9 रन। गावदेवी गावठान बनाम हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श नवीन पनवेल के बीच का ये मैच। तो वनवाटर टीम के कप्तान और गोरठन टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप आए है ये हमें सूचना दे, क्योंकि इसके बाद महज एक मुकाबला आज की रात का इस पोल का बाकी है। छत्तीसगढ़ विभाग के राष्ट्रवादी के नेता विजय जी ढोकड़े साहब इस मंच के ऊपर बैठे हुए हैं, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। लेकिन अमित नाइक आक्रमण करते हुए जो रफ्तार थी ओंकार नाइक की, उस रफ्तार का इस्तेमाल करते हुए फाइन लेग बाउंड्री के बाहर एक और 4 हासिल करते हुए टीम का कुल टोटल
14 रन। देखिए इस ग्राउंड के ऊपर ज्यादा रन बनते हुए नजर नहीं आ रहे हैं। 35-40 4 ओवर में एक विनिंग टोटल हो सकता है। लगातार 3 छक्कों के लिए 500 का इनाम है आदित्य कदम इनके द्वारा। लेकिन देखिए सबसे बड़ा हाई वोल्टेज जो मुकाबला था संजय सोलंकी बनाम विशाल जितेकर, वहां पे बाजी मार ली विशाल जितेकर ने। और उसके बाद देखिए क्राउड बिल्कुल खाली हो चुका है उस मैच के बाद। जो भी अब क्राउड बचा हुआ है वो सपोर्ट में है आदर्श नवीन पनवेल के, जो सपोर्ट में है गावदेवी गावठान के, जो सपोर्ट में है नाविश 11 विसुंबे के। ढाई बज चुके हैं रात के। ढाई बज चुके हैं। रोशन पाटिल हमारे साथ हैं। रोशन पाटिल जिनकी कमेंट्री जरूर मैं ये कहना चाहूंगा, रायगढ़ क्रिकेट कमेंट्री की ऐसी कोई गली नहीं जहां पर रोशन पाटिल की कमेंट्री चली नहीं। यंगिस्तान का ये हमारा रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन का सितारा है। और साथ में तुषार धुमार, एक और यंगिस्तान का सितारा। टीम का टोटल 14 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। नया ओवर लेकर आएंगे गेंदबाज ऋषि भोईर। देखिए भास्कर दलवी आप टीम की तरफ से हर छक्के के लिए 200 का इनाम, लेकिन इस इनाम को पाने के लिए बल्लेबाजों को गेंदबाज के खिलाफ संघर्ष करना होगा, क्योंकि बगैर संघर्ष किए अगर सफलता मिले ना उस सफलता का महत्व नहीं होता, लेकिन संघर्ष करने के बाद अगर जीत मिले तो कई दिनों के बाद वो जीत हमेशा याद रहती है। 500 है यहाँ पे भास्कर दलवी इनकी तरफ से हर छक्के के लिए। और ये आया डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। लाइए एक और 500 की हरियाली यहां पे आनी चाहिए। बल्लेबाज प्रतीक ठाकुर, उनके बल्ले से निकलता हुआ ये बेहतरीन छक्का। और हमारे भास्कर दलवी के जेब को मिला फटका 500 का। दिनेश जी घाड़गे साहब के निकट वर्दी है। देखिए 500 का फटका जरूर मिला, लेकिन वो चाहते हैं कि इसी तरह छक्के आने चाहिए, लोगों का एंटरटेन होना चाहिए। इतनी देर रात तक जो लोग बैठे हुए, प्रतीक ठाकुर काफी अच्छा खेल रहे, इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, 1 रन जरूर मिला। और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। तारीफ काबिल बल्लेबाजी हो रही है गावदेवी गावठान के इन दोनों ही रणबांकुरों की। अमित नाइक और प्रतीक ठाकुर बगैर नुकसान ये रन बन चुके हैं ओवर नंबर दूसरे में। 21 फिर से एक बार ये क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, तुषार एक सवाल मैं पूछना चाहूंगा। अंपायर तो अपना डिसीजन बाद में देंगे, लेकिन आपके पास घर नहीं है और आप खुद का घर खरीदने का या फिर अपनी जगह पे घर की इमारत को खड़ा करने का सपना देख रहे हैं। उस सपने को पूरा करने के लिए आपको किस मददगार की अगर जरूरत हो, या फिर आप वो सपना देखते हैं, उस सपने को आप किस तरह से पूरा करेंगे? नक्कीच सर तुमचा प्रश्न पूर्णपणे राजतोय, पण मला जर असं काही स्वप्न पूर्ण करायचं तर मी नक्कीच दिवस रात्र मेहनत करील आणि अशा पद्धतीने मेहनत करील का पूर्णपणे त्याच्यामध्ये 100% देण्याचा प्रयत्न करेल आणि ते 100%
100% कसे होतील याच्याकडे माझं लक्ष असेल. निश्चित तौर पर आपका 100% किस तरह से होगा ये ध्यान होगा आपका, लेकिन जिन्होंने घरों का सपना देखा, जिस गरीब ने उस गरीब को घर देने के लिए घरकुल योजना का सही इस्तेमाल किया, हमारे सरपंच साहब दिनेश जी घाड़गे ने, ये होता है आपका काम और आपकी पहचान. डोनवत के हमारे संदेश पाटिल इनकी तरफ से हमारे कमेंट्री बॉक्स के पार्टी के लिए 500 आ चुके हैं. क्योंकि रोशन पाटिल के हाथों में ये जमा नहीं होगा. 12,000 मैंने उनको दिए थे एक बार एक पार्टी में. और एक रन जरूर मिला. थोड़ा मजाक था हमारा. मेरे हाथ में अगर 12,000 आते तो मैं क्या रोशन पाटिल के हाथ में देता. एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 22 रन. 22 रन. देखिए विशाल जीतेकर, विश्वजीत भाद्रे दोनों एक दूसरे से चर्चा करते हुए, क्योंकि ये टूर्नामेंट अगर वो जीतते हैं तो तहसील भाई साहब में रायगढ़ में ये टीम लीडिंग चलेगी 4 से. और विशाल जीतेकर का सपना भी यह है कि हमेशा वो नंबर 1 की पोजीशन पर रहना चाहते हैं. यहाँ पे टीम्स को अलग बाउंड्री के बाहर हासिल किया चौवा बल्लेबाज प्रतीक ठाकुर गुड्डू ने. तो निश्चित तौर पर टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 26. देखिए 500 का इनाम हमें दिया है हमारे कमेंट्री बॉक्स के लिए संदेश पाटिल साहब ने. उन्होंने देखा कि बैंक तो शुरू नहीं है, लेकिन उन्होंने एटीएम से पैसे निकाले और हमारे लिए दिए. लेकिन जांबिवली के लोगों के लिए उसी तरह की सुविधा, ऑल टाइम प्योर वाटर की सुविधा यहाँ पे दिलाई है हमारे दिनेश जी घाड़गे साहब ने. ये सबसे बड़ी उपलब्धि है उनके काम की, उनके पहचान की. टीम का टोटल 26. निश्चित तौर पर तुषार, पानी पिलाने से बड़ा पुण्य कोई नहीं होता. भगवान इनको काफी लंबी उम्र देगा, क्योंकि कई लोगों के आशीर्वाद उन्होंने इस पानी की वजह से लिए हैं. ये डॉट गेंद आई जो की थी गेंदबाज प्रसन्ना पाटिल ने, और इस डॉट गेंद की वजह से टीम का टोटल 26. रुका हुआ टोटल है 26. प्रसन्ना पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइकर एंड पर अमित नाइक. अमित नाइक ने इस गेंद को खेला. रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल मिड विकेट पर इस गेंद को फील्ड करते हुए नजर आए. एक ही रन मिला और इस एक रन के साथ 27 पे पहुंचता हुआ टोटल ओवर नंबर चल रहा है 3रा. ओवर नंबर 3रा चल रहा है. लेकिन देखिए इंडस्ट्रियल जोन है, यहाँ पे हर तरफ कंपनियों का धुआं, बॉयलर से निकलता हुआ धुआं नजर आ रहा है. लेकिन इस धुएं से अगर बचना हो तो आपको नेचुरल ऑक्सीजन की जरूरत पड़ती है, और नेचुरल ऑक्सीजन के लिए पेड़ पौधे लगाना जरूरी है. और वो पेड़ पौधे लगाने का काम किया ग्राम पंचायत की पूरी. 500 एक ही गए हैं 500 भाई, डरना नहीं है. लेकिन प्योर ऑक्सीजन मिले, इसलिए इस पूरे ग्राम पंचायत की जो हद है उस हद में पेड़ पौधे लगाए हैं सरपंच साहब ने. भास्कर दर भी टेंशन में है क्या? एक ही 500 गए हैं आपके. भास्कर म्हणतोय बाबा आता बस करा, पण असं नाही होत. 500 मध्ये गारडले
अरे सरपंच साहेबांचं दिलदार व्यक्तिमत्व तुमच्या पाठीशी आहे. आज 5,000 खर्च कराल, उद्या सरपंच साहेब एखाद्या कामातून तुम्हाला 50,000 मिळवून देतील. और ये देखिए घुटना टेक तमाशा देख, गुड्डू के बल्ले से निकलता हुआ बेहतरीन 6 फाइन लेग बाउंड्री के बाहर. टीम का कुल टोटल तो टोटल आ चुका है यहाँ पे 33 और भास्कर दलवी के एटीएम से एक और 500 कम. निश्चित तौर पर इंटरवल में हम उनका गाना भी सुनेंगे, लेकिन ये क्या हो रहा है, प्रतीक ठाकुर आक्रमण कर रहे हैं. जिस विकेट के ऊपर रन बनते हुए नजर नहीं आ रहे हैं, उस विकेट के ऊपर रन बनाते हुए नजर आ रहे हैं प्रतीक ठाकुर. ये खिलाड़ी उरण के गांव का ये खिलाड़ी काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है, तारीफ काबिल. पहली गेंद आई फाइन लेग बाउंड्री के बाहर 6, उसके बाद वाली गेंद को दे मारा डीप थर्डमैन बाउंड्री के बाहर 4 रन. कुल मिला के टोटल आ चुका है 37. हाँ, गेंदबाज कह रहा है कि ये विकेट मुझे चाहिए. हमारे जो कमेंटेटर है डेविड भारद्वाज ये कह रहे हैं, लेकिन फिर से एक बार 38 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. तो 1000 रुपए भास्कर दलवी के एटीएम से कम हो चुके हैं, क्योंकि इस इनिंग में आ चुके हैं 2 छक्के. कल मैं लाइव इस प्रतियोगिता को सुन रहा था. अमित पाटिल होराड़े, अभी पाटिल गोरठन और तुषार धुमाड़, काफी अच्छी कमेंट्री हो रही थी. तो सूरज मेहतर सवरोली, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए. 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 39. देखिए 40 के करीब जब भी टीम पहुंचती है तो अपोजिशंस को थोड़ा टेंशन आता है, क्योंकि इस विकेट के ऊपर ज्यादा रन बनते हुए मैंने देखे नहीं है. विशाल जीतेकर ने भी काफी अच्छी क्रिशियल इनिंग खेली. और ये एच लगा और इसी के साथ अमित नाइक के पारीगंत डीजे. देखिए तुषार, हम दोनों कमेंटेटर्स भी कंफ्यूज थे पिछले मैच में जो जीता था हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श नवीन पनवेल ने, कि मैन ऑफ द मैच किसे दिया जाए, ओंकार नाइक या फिर विशाल जीतेकर. क्योंकि पहले मैंडेटरी पावर प्ले के ओवर में 3 विकेटें निकाली थी ओंकार नाइक ने, और उसके बाद जिस पिच के ऊपर रन बनते हुए नजर नहीं आ रहे थे, वहां पे नरेश ठोमरे के अच्छे ओवर के बाद विशाल जीतेकर ने वो रन निकाले. लेकिन उसके बाद हमने ये जिम्मेदारी सौंपी थी हमारे छोटा पैक बड़ा धमाका नरेश दलवी के ऊपर, और उन्होंने स्कोर कार्ड के आधार पर यह कहा कि ये खालापुर क्रिकेट ज्यादा जानते हैं. 3 जो क्रूशियल विकेट्स थी वो लेने की वजह से ओंकार नाइक को मैन ऑफ द मैच का खिताब चुना जा चुका था उनके द्वारा, और पावर प्ले के ओवर में बड़े हिट लगाने का उन्होंने मौका नहीं दिया था. टीम का टोटल 39. मिलिंद सावंत यांना विनंती असेल की आपण सूरज मेहतर यांचं स्वागत करावं. तो आखिरी ओवर चल रहा है. आखिरी ओवर स्लॉग ओवर जिसे हम कहते हैं मारधाड़ वाला ओवर, जहां पे रनों को बनाना जरूरी है बल्लेबाजी करने वाली टीम को, और वहीं दूसरी तरफ रनों को बचाने वाली जरूरत है हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श नवीन पनवेल विजय बालाजी. फिर से एक बार विजय बालाजी की इस गेंद को खेलना चाहते थे फ्रंट फुट पे आगे प्रतीक ठाकुर, लेकिन डॉट गेंद आई और उस डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पे 39. इस सत्र की आखिरी
5 गेंदे शेष। रिवर्स स्वीप दागने की कोशिश, 1 रन जरूर मिला, 40 पे पहुंचता हुआ टोटल। अभी भी 4 गेंदों का खेल शेष। टाइगर इन पर आ चुका है नेट नंबर 3 की पोजीशन पर परेश ठाकुर, मैन फ्रॉम धुतुम। कप्तान है ये इस वक्त गावदेवी गावठान के। देखिए हेलीकॉप्टर को उड़ाना चाहते थे, लेकिन यहां पर परेश ठाकुर जाल में आ चुके हैं। एक और विकेट का पतन और हमारे डीजे मास्टर को मिलेगा मौका। जो काफी फेमस हो चुकी है। इस प्रतियोगिता का उद्घाटन समारोह हुआ था 14 विद्या और 64 कला का अधिपति गणपति, इनके पूजन के साथ इस प्रतियोगिता का उद्घाटन समारोह संपन्न हुआ था। और उसी गणपति बाप्पा के लिए जो विसर्जन जब आता है गणेशोत्सव के बाद, उस विसर्जन में असुविधा ना हो, इसलिए ये जो नदी है जहां पे विसर्जन होता है वहां पे गणपति विसर्जन घाट और मंगल कलश निर्माल्य तो ये मैं जरूर कहना चाहूंगा कि गणपति बापा के विसर्जन में असुविधा ना हो। लेकिन यहाँ पे देखिए किस टीम के लिए असुविधा होगी या नहीं होगी, क्योंकि रन अगर ज्यादा आएंगे तो थोड़ी सी असुविधा होगी। हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श नवीन पनवेल को 42 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है, लॉन्ग ऑन क्षेत्र में अच्छी तरीके से गेंद को फील्ड किया गया। और आने वाले मंगलवार से हमारी आवाज आपको सुनाई देगी। उप सरपंच ट्रॉफी 8 से लेकर 11 तक मंगेश पाटिल ऑर्गेनाइज खानाव की प्रतियोगिता में। लेकिन फिलहाल हमारी आवाज आप सुन रहे हैं दिनेश जी घाड़के साहब के सरपंच ट्रॉफी में। 44 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की आखिरी गेंद। देखिए 40 प्लस कोई भी टारगेट होगा और ये छक्का निर्णायक हो सकता है। एक और 500 भास्कर दड़वी के जेब से ट्रांसफर होते हुए बल्लेबाज प्रतीक ठाकुर के जेब में। हमारे मेहमान जो थे संदेश पाटिल और उनके साथ कई मेहमान जिन्होंने सेल्फी निकाली थी रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल के साथ, मैं देख रहा था। छत्तीसी मराठा समाज इनकी तरफ से सभी खिलाड़ियों को शुभकामनाएं आ चुकी है। तुषार खरं तर तुषार नक्कीच मी सांगेन की सरपंच असावा तर कसा असावा, ज्याच्या मनामध्ये आपलं गाव कसं सुंदर होईल, स्वच्छ होईल आणि गावातील प्रत्येक माणसाला कसा न्याय मिळेल यासारखा सरपंच असावा। आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी जांभिवली गावातील रस्ते सुसज्जित व्हावे यांसाठी फेवर ब्लॉक बसवले अशा आपले सरपंच साहेब। धावबलकावर धावा लागल्यात त्या 50 जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। बघा गावातील कचरा डंपिंग ग्राउंड मध्ये जाण्यासाठी ज्यांनी घंटागाडी आणली, कारण असं म्हणतात की घंटागाडी आली की गावातला कचरा आपोआप गावाच्या बाहेर जातो। दिनेशजी घाडगे जर त्यांचं वय पाहिलं तर 85च्या आसपास किंवा त्याच्या आतमध्ये असेल, एक अंदाज माझा, कारण इतके तालुके मी फिरलोय त्यामुळे एक अंदाज बांधता येतो। पण या तरुण वयात देखील त्यांनी जे गावासाठी काम केलंय ते काम तुषार वाखाणण्याजोगं आहे। खालापूर तालुक्यात
फेमस आहे हा सरपंच जांभवली गावाचा. खालापूर तालुक्यात फेमस आहे हा सरपंच जांभवली सन्माननीय गावाचा. महेंद्र शेठ दमडे पनवेल तालुका अध्यक्ष अग्रिसेनेनं विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय महेंद्र शेठ दमडे. बघा मी 45 म्हटलं होतं पण कदाचित माझाही अंदाज चुकला कारण 32 ते 35 वयोगटामधील हा तरुण ज्याने अतिशय चांगलं काम केलंय आपल्या तर ठीक आहे. वय फक्त एक क्रमांक असतो नंबर असतो पण काम करण्याची तुमची उमेद. अभि पाटील सर कारण माझा अंदाज कधी चुकीचा होत नाहीये. तुम्ही थोडंसं चुकवलं हरकत नाहीये पण सन्माननीय महेंद्र शेठ दमडे पनवेल तालुका अध्यक्ष अग्रिसेनेनं विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. काय वाटतं तुषार या मैदानावर आधीच धावा येत नाहीयेत आणि अशा वेळेला शेवटचे 24 चेंडू आणि 51 धावा जमवायच्या आहेत. त्या कॅप्टन गोल विशाल जितेकर आणि त्याचा साथीदार उस्मान पटेल याला रायगडचा टायगर. काय सांगशील? निश्चित सर आपण या मॅचचा विचार केला 24 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे. अशा वेळी सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आले. स्ट्राइक एंड वरती रायगड का टायगर उस्मान पटेल आणि नॉन स्ट्राइक एंड वरती कॅप्टन कोल विशाल जितेकर. या जोडीचं या मैदानावरती चाललं आणि धावांच्या गतीला वाढवणं हे पोषक ठरणार आहे. ते टीम हिमांशू एंटरप्राइजेस आदर्श पनवेल संघासाठी. तर दुसरीकडे या धावा वाचवायच्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुहेल. गावदेवी गावठाण संघाचा खेळाडू पहिल्या चेंडूवर ते आक्रमण केलंय. आक्रमण इज बेस्ट डिफेन्स. चेंडून सीमारेषा गाठली. अर्थातच येतोय वाघाची धाड फोडला पहाड. चेंडू आर पार चौकार. संकट पायी धावून येई दुःखात नाव कुलदेवा. शुक्रिया डीजे. देखिए रायगढ़ के टाइगर की अगर दहाड़ हुई ना तो ये मैच आसानी से जीत पाएगी टीम हिमांशु एंटरप्राइजेस आदर्श नवीन पनवेल. और गावदेवी गावठाण के कप्तान भी जानते हैं परेश ठाकुर. हालांकि आज करण मड़वी ने यह जिम्मेदारी परेश ठाकुर के कंधे के ऊपर दी है. तो यकीनन एक बात मैं जरूर कहना चाहूंगा हर एक कप्तान एक अलग रणनीति के साथ इस साल तहसील वाइज हाफ में अपनी टीमों को उतार रहा है. खुद की जगह अलग कप्तान भेजना और कई नए पैतरों का इस्तेमाल करना. दिमागी खेल काफी ज्यादा हो रहा है आजकल तहसील वाइज हाफ में. लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये गेंद की थी रायगढ़ के टाइगर के लिए लेकिन डॉट गेंद जरूर खेल बैठे. अपील जरूर हुई थी. भास्कर दळवी यांच्याकडून उस्मान पटेल याने मारलेला षटकार जर स्टेजवर आला तर ₹200 भास्कर दळवी यांच्याकडून. ऑन साइडला चेंडू तटवला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. ओव्हर टू तुषार. सर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेले. चौकाराचा मार खाल्ल्यानंतर गोलंदाजाने केले कमबॅक. सोहेल अर्थातच चांगली गोलंदाजी करतोय पण यावेळेस रायगडच्या टायगरला शांत ठेवण्याचं काम केलंय. हा असा एक टायगर आहे जो जाळं तोडून पिंजरा फोडून मात्र मैदानावरती शिकार करू शकतो आणि ती ही धावांची. अर्थातच असा वाघ आहे जो रणांच्या धावांचा भुकेला आहे. त्याला धावांची आवश्यकता आहे आणि धावा पूर्ण देखील करायचे ते 51 आणि 51 धावांचा पाठलाग करताना आता गरज आहे 20 चेंडू 46 धावांची. स्ट्राइक एंड वरती कॅप्टन कोल विशाल जितेकर. काय लाजवाब पारी मागच्या इनिंग मध्ये खेळली होती. नक्कीच तुषार आपल्या व्यासपीठावर सन्माननीय महेंद्र शेठ दमडे पनवेल तालुका अग्रिसेना अध्यक्ष यांचं आगमन झालंय. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. साहेबांचं स्वागत असेल या व्यासपीठावरती. मी आमच्या आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्याचं स्वागत करायचंय. यावेळेस कॅप्टन कुल मात्र ब्युटीफुल असा फटका खेचलाय. गेल्या आउट ऑफ द पार. 1 बाउन्स येतोय 4 चौका.
सन्माननीय दिनेश दादा घाडगे साहेबांच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जात आहे। सरपंच चषक 2022 च्या माध्यमातून आमचे मान्यवर महेंद्र शेठ दमडे साहेबांचं स्वागत केलं जात आहे। पनवेल सेने तालुक्यातील आगरी सेनेचे हे अध्यक्ष आहेत ज्यांचं स्वागत केलं गेलं। यावेळेस कॉलिंग जबरदस्त होती दोन फलंदाजांच्या माध्यमातून। 1+1 वाईट चेंडूचा इशारा आलाय। नियम क्रमांक 25 चा वापर केला जातोय। टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 11। आता उरलेत 19 चेंडू आणि करायच्या 40 धावा। या धावांच्या गतीचा अंतर पार करायचं आहे तर या एक्सप्रेस हायवे वरनं धावताना मात्र गाडीचा घेर बदलावा लागणार। उस्मानकडे क्षमता आहे, उस्मानकडे ताकद आहे, अनुभव देखील जास्त आहे। आता त्याला स्वतःला सिद्ध करायचं या मैदानावरती। हा सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका खेचलाय। 30 सर्कल मध्ये मात्र चेंडूला अडवलं जातं। एक धाव मिळते। एका धावेच्या माध्यमातून धावफलकावरती वाढ देखील पाहायला मिळते। सर 12 धावा धावफलकावरती लागल्यात। ही जोडी आता लोणच्याच्या बरणीमध्ये लोणचं जसे मुरतोतात तशी मूर्ती आहे खेळपट्टीवरती आणि या जोडीचं खेळपट्टीवरती राहणं पोषक आहे ते आदर्श नवीन पनवेल संघासाठी। जरी धावा पहिल्या षटकामध्ये 12 आल्या असतील पण येणाऱ्या 3 षटकामध्ये आता आक्रमण केलं जाणार। 51 धावांचा पाठला करत असताना निश्चित तौर पर देखिए अभी भी 39 रनों की जरूरत है और जिस अंदाज से ये दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज खेल रहे हैं, विशाल और रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल, इनकी तारीफ किए बगैर मैं रह नहीं सकता क्योंकि शुरुआती ओवर में 12 रन बगैर नुकसान किसी भी टीम के लिए 50+ अगर 4 ओवर में पूरे करने हो तो ये अच्छी शुरुआत मानी जाती है। तर नक्कीच सुरुवात तर चांगली केलेली आहे। दमदार अशी सुरुवात आपण पाहिली। या सोहळ्याची देखील सुरुवात दमदार झाली। तर 3 दिवस आपण बघतोय खारघर वर्ण येऊन या व्यासपीठावरती सचिन कदम साहेबांनी देखील चांगलं कार्य केलंय। त्यांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय। आदरणीय सरपंच साहेब दिनेश दादा घाडगे साहेबांच्या शुभ हस्ते सचिन कदम यांचं स्वागत केलं जात आहे। मी सन्माननीय सचिन कदम साहेबांना विनंती करतो आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। प्रत्येक पाहुण्यांची काळजी ज्यांच्या माध्यमातून गेली गेली आणि खास करून खारघर वर्ण या शृंखलेसाठी ते रोज आवर्जून उपस्थित राहत होते। 18 चेंडू 39 धावांची गरज। स्ट्राइक एंड वरती उस्मान गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश ठाकूर। काय लाजवाब चेंडू आहे। चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, सरळ विसावतोय रक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता होते। रायगड का टायगर मात्र यावेळेस शांत आहे आणि जेव्हा वाघ शांत असतो तेव्हा नक्कीच तो शिकाराची वाट पाहत असतो आणि हा वाघ शिकार करणार चौकार आणि षटकारांची। यावेळेस चेंडू उडवलाय 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 आणि लँड होतोय आउट ऑफ द पार। इट्स अ षटकार। यस डीजे थँक यू ओमकार डीजे। अर्थातच खऱ्या अर्थानं साई भोसले मात्र मॅचचा आनंद घेतात। त्यांचं देखील मी स्वागत करेल। त्यांना देखील आमंत्रण आपण व्यासपीठावरती या। 16 चेंडू आणि 33 धावांची गरज। या मैदानाच्या चारी दिशेने जे बॅनर्स लागलेत सरपंच साहेबांचे त्यांना जर एखादा चेंडू हिट होतोय डायरेक्ट हिट झाला तर संदेशजी पाटील छत्तीसजी विभागातील मराठा समाजाचे एक सुंदर कार्यकर्ते आहेत। त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक असेल। कोणत्याही बॅनरला डायरेक्ट चेंडू लागला, सरपंच साहेबांचेच बॅनर चारी दिशेला आहेत, त्यांच्या कोणत्याही बॅनरला जर चेंडू लागला तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल। आणि आदरणीय गणेशजी पाटील साहेबांकडून 500, साई भोसले हे नक्कीच पारितोषिक लावतील पण त्यांचं पारितोषिक मात्र गुलदस्त्यात आहे। टोटल 18 16 चेंडू 33 धावांची गरज। रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल स्ट्राइक एंड वरती।
आणखीन एक चेंडू हवेमध्ये, यावेळेस चेंडूला लांबी कमी, उंची जास्त, झेल सुटलाय. आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा म्हणावं लागेल, वाघाची धाड आणि फोडणार 100% पहाड. यावेळेस कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं, कालच्या दिवसामध्ये जी दुःखद घटना घडली होती, त्यानंतर या मैदानावरती दुःखाचं जे सावट आपल्याला पाहायला मिळालं, पण त्या सावटामधनं देखील या मॅचचं सुंदरतेनं आयोजन झालं. त्याचं पूर्णपणे श्रेय मात्र मी सन्माननीय पाहुणे सन्माननीय अविनाशजी कदम साहेबांनी ही धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि त्यानंतर या मॅचचं सुंदरतेनं पुन्हा एकदा आयोजन झालं. अर्थातच मी आदरणीय दिनेश दादा घाडगे साहेबांना आमंत्रित करतो, आपण पुन्हा एकदा या सत्कारासाठी यायचंय, जे कदम साहेबांचा सत्कार केला जातोय. टोटल 20 धावा स्कोर कार्ड वरती. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये एक खंडी धावा धावलवरती आल्यात. 15 चेंडू, 31 धावांची गरज. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. या रात्रीच्या वेळी मात्र त्यांना कसरत करावी लागते. स्वेर चेंडूचा इशारा, एका धावेनं वाढ. 21 धावा येतात स्कोर कार्ड वरती. वातावरण मैदानामध्ये गरम झालंय आणि प्रश्नचिन्ह पडलाय दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती. रायगडचा टायगरनं मात्र हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं भेदक मारा केलाय. आउट ऑफ द पार, नो डाऊट. इट्स अ कडक चौकार. निश्चितच गावातल्या पोरांनी, छत्तीशीतल्या या सर्व खेळाडू रसिकांनी मात्र जी साथ दिली सरपंच चषकाच्या माध्यमातून सन्माननीय दादा घाडगे साहेबांना, दिनेश दादा घाडगे साहेबांकडून मी या सर्व खेळाडूंचा आभार देखील व्यक्त कर की त्यांचं खऱ्या अर्थानं मुलाचं सहकार्य राहिलंय. सन्माननीय मंगेजी घाडगे साहेबांना मी आमंत्रित करतो, मंगेजी कदम साहेबांना मी आमंत्रित करतो. आपण देखील याचा आपला देखील या व्यासपीठावरती सत्कार केला जाणार आहे. टोटल 25, 14 चेंडू, 26 धावांची गरज. यावेळेस सुरेख चेंडू, ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भेदक मारा, तिकट मारा, अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी निर्णायक चेंडू फेकलाय गोलंदाज संदेश ठाकूरनं. तो देखील कमबॅक करतोय, त्याला देखील या मॅचचं महत्व माहिती आहे. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण त्याचे प्रयत्न मात्र अपुरे ठरले आणि उस्मान याचे प्रयत्न मात्र यशस्वीरित्या पाहायला मिळाले. एक धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं. धावा आकाशाही येणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये एक एक धावाला, राजकारणामध्ये एक एक मताला, परीक्षेत पास होण्यासाठी एक एक गुणाला बरंच महत्व आहे आणि महत्व मात्र यावेळेस दिलं गेलं 2 धावांनी. टोटल 27, 12 चेंडू, 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण. सन्माननीय मंगेशजी कदम साहेबांना मी विनंती करतो, मोहनजी घाडगे साहेबांचा आपण सत्कार करायचा आहे. सर काय म्हणाल, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. मॅच मात्र या समुद्राच्या, क्रिकेटच्या समुद्रामध्ये अडकली आहे. आता कोणता असा हा नावी येईल, अर्थातच जो ही नाव किनाऱ्याला लावेल. देखिए तुषार, 12 गेंदे और 24 रनों की जरूरत है. इस ग्राउंड की स्थिति को देखते हुए अगर एक ओवर अच्छा किया जाए तो यकीनन गावदेवी गावठाण इस मैच में वापसी कर सकती है. वहीं दूसरी तरफ विशाल और उस्मान की बल्लेबाजी को मद्देनजर रखते हुए ये रन उनके लिए आसान है, जिस तरह से गेंद उन्हें नजर आ रही है. सन्माननीय मोहनजी घाडगे साहेबांना विनंती आहे, आपण आमच्या या मान सन्मानाचा स्वीकार करावा. और क्रिकेट एक ऐसा खेल है क्या तुषार, जो हमेशा हम कहते हैं ना, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल. ये खेल अब हमें अगले 2 ओवर के लिए क्या कुछ बताएगा ये हमें भी पता नहीं है. कई प्रेडिक्शन इस खेल में फेल हो जाते हैं और इसीलिए इस खेल में भविष्यवाणी करना मैं उचित नहीं समझता. लेकिन पॉसिबिलिटी में यही कहूंगा, एक अच्छा ओवर, जो ओवर नंबर 3 है, अगर आता है गावदेवी गावठाण की तरफ से तो उनका पलड़ा आखिरी ओवर में भारी हो सकता है. वहीं दूसरी तरफ 12 की औसत से जो 24 बनाने, इस ओवर में अगर
15 या 15 के करीब या 15 प्लस या 15 के करीब अगर रन आते हैं, विशाल और उस्मान अगर हासिल करते हैं तो अंतिम ओवर में उनके लिए प्रेशर कम होगा। करण मडवी गोलंदाजी मार्कवर, मॅन फ्रॉम चिरलेचा हा खेळाडू आहे. पडसाच्या डाव्या बाजूनं विशाल जितेकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस विलंद कार्पेट फटका येतोय. 30 सर्कलच्या बाहेर या चेंडूला गॅदर केलं गेलं, अडवलं गेलं. एक धाव मात्र मिळते. एका धावेच्या माध्यमातून टोटल 28. शेवटचे 11 चेंडू, 23 धावांची गरज. सन्माननीय सुनीलजी दळवी साहेबांचं स्वागत केलं जात आहे. मी आमच्या सरपंच साहेबांना अर्थात दिनेश दादा घाडगे साहेबांना विनंती करतो आपण सुनीलजी दळवी साहेबांचं स्वागत करायचंय. 11 चेंडू 23 धावांची गरज. हॉट परिस्थितीमध्ये विशाल जितेकर मात्र कुल या मॅचचा आनंद घेतोय. अर्थातच धावा देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. अर्थातच निर्णायक क्षणी निर्णायक चेंडूचा मारा करतोय गोलंदाज करण मडवी. हा चिरल्याचा करण मडवी आहे जो गोलंदाजी सुरेख करतोय. यावेळेस हा चेंडू गोळीच्या वेगानं मारण्याचा विक्रम झाला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर दमदार, नो डाऊट इट्स अ चौका. थँक्यू. बॉलर फास्टर आहे पण त्याला कलात्मक पद्धतीने फटके देखील खेचले जातात उस्मानच्या माध्यमातून. टोटल 32. 9 चेंडू 19 धावांची गरज. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक चुकला, चुकीला माफी नाही आणि हरणाऱ्या संघाला देखील टॉपही नाही. येत आहे 4 धावा. इट्स अ चौकार. यस विजय, थँक्यू. नक्कीच आत्ताच उल्लेख झाला हरणाऱ्या संघाला ट्रॉफी नाही, पण ज्यांनी आम्हाला या ट्रॉफीज दिल्यात अर्थातच सन्माननीय जितू शेठ मोरे साहेबांचं देखील स्वागत केलं जात आहे. मी आदरणीय सरपंच साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करावं. आणि अविनाशजी कदम साहेबांना देखील विनंती आपण जितू मोरे साहेबांचं स्वागत करायचं आहे. टोटल 36 आकडा आला की या 36 विभागातील सर्व खेळाडूंची आठवण होते ज्यांनी दमदार आयोजनामध्ये सुंदर कार्य देखील घडवलंय. 8 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. आणि त्याचबरोबर 36 आकडा आता मात्र थांबणार नाही. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकला आणि चेंडूने सीमारेषा गाठली. वाघाची धाड, फोडला पहाड. उस्मान पटेलच्या बॅट मध्ये येतोय पुन्हा एकदा दमदार चौकार. टोटल 40. शेवटचे 7 चेंडू 11 धावांची गरज होती. करण मडवीने मात्र हा चेंडू सुरेख फेकलाय. आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. सन्माननीय अविनाशजी कदम आणि जितू शेठ मोरे यांनी आम्हाला या ट्रॉफीज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही दिलाय. त्यांचं पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. आणि या व्यासपीठावरती सगळ्यात मोठं स्वागत होत आहे सन्माननीय भास्कर शेठ दळवी साहेबांचं. त्यांना मी आमंत्रित करतो आपण यायचंय. मॅन फ्रॉम आपटीचे हे दमदार असं नेतृत्व ज्यांचं स्वागत केलं जात आहे. मी सगळ्या आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करा. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना जर प्रेक्षकांना आवडला असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. संघर्षमय पूर्ण सामना आहे. सामन्यामध्ये ना कोणी जिंकलंय आणि ना कोणी हारलंय. गरज आहे ती टीम हिमांशू एंटरप्राइजेस आदर्श
नवीन पनवेल या संघाला, तर दुसरीकडे कडवी झुंज देतोय तो टीम गावदेवी गावठाण. 6 चेंडूमध्ये 11 धावा वाचवायच्यात, 6 चेंडूमध्ये 11 धावा करायच्यात. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. एकीकडे विशाल जितेकर, दुसरीकडे उस्मान पटेल, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय 4थ्या क्रमांकाचा शुभम डाकी, मॅन फ्रॉम बोरखार. आयोजक बघा खूप खुश आहेत, कारण की त्यांचं हे आयोजन आता 7 समुद्रा पलीकडे गेलंय आणि तिथून देखील या आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. नक्कीच गाण्याची धून आपण थोड्याच वेळात ऐकणार आहोत. कोणी अजून राहिला असेल तर त्याचं देखील आम्ही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो. 6 चेंडू 11 धावा. कॅप्टन कोल, विशाल जितेकर आडव्या बॅटनं जोरकस फटका खेचण्याचा प्रयत्न. विलांत कारपेट या फटक्यावरती 1 धावांची मोहर उमटवली. समीकरण बदललं. शेवटचे 5 चेंडू 10 धावांची गरज. रायगड का टायगर उस्मान पटेल यावेळेस स्ट्राइक एंड वरती. या हॉट परिस्थितीमध्ये कुल अर्थातच षटकार येणार का चौकार हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आणि गोलंदाज मात्र आता तिखट गोलंदाजी करतोय शुभम ढाकी. 5 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय आणि फंबल पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक चुकला, या चुकीला माफी नाही. 2 धावा येत आहेत. बडे मंच का बडा खिलाडी. बिग मॅच, बिग फाइट, बिग लढत. उरलेत शेवटचे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुन्हा एकदा सुवर्ण संधी या दोन्ही फलंदाजांना. या मैदानाच्या चारी दिशेला जे सरपंच साहेबांचे बॅनर लागलेत त्याला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर आता पारितोषिक वाढलंय. सन्माननीय पाहुणे संदेश शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून. यावेळी चेंडू उडवलाय. 2 क्षेत्ररक्षकाला मात्र चकमा दे जातोय चकमकी. 4 धावांसाठी चौकार. यस, इथे तुमचं गाणं पूर्णपणे रास्तंय. रायगड जिल्हा महान खेळाडू, क्रिकेटची पंढरी आणि या पंढरीमध्ये चालू असलेला रणसंग्राम, रणधुमाळी, अर्थातच बिग मॅच, बिग फाईट आणि रायगडचे धुरंधर अर्थातच फलंदाजी मार्कवर आहेत. रायगड का टायगर उस्मान पटेल, तर कॅप्टन कुल विशाल जितेकर गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज पडलाय संभ्रमात शुभम ढाकी. उरले 3 चेंडू आणि करायच्या 4 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. या मॅच मध्ये हा चेंडू सर निर्णायक आहे. यानंतरचा होणारा सामना यातून जो जिंकेल त्या टीमला खेळायचे. समिता नागाव या संघाबद्दल बरोबर. सागरशेठ हडप यांच्याकडे देखील मैदानाच्या चारी दिशेला जे सरपंच साहेबांचे बॅनर लावले गेले त्यांच्यावरती डायरेक्ट चेंडू आदळला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि 36 विभाग मराठा समाजाकडनं देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये रायगडच्या टायगरला मात्र परतवलं. मी मगाशीच सांगितलं होतं या मॅच मध्ये हा चेंडू निर्णायक आहे आणि निर्णायक परिस्थितीमध्ये निर्णायक चेंडू फेकलाय गोलंदाज शुभमनं. ऐकू एक सुमधुर संगीत, कहाणी में ट्विस्ट आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. फलंदाजी मार्कवर फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा विश्वजीत
म्हात्रे मैदानामध्ये जातोय. मॅन फ्रॉम दापोलीचा हा खेळाडू विश्वजीत, अर्थातच ज्याच्या नावातच विश्व जिंकण्याची स्वप्न आहेत, तो या क्रिकेटच्या विश्वाला सरपंच चषकाला जिंकणार का याच्यामध्ये पडलेला प्रश्नचिन्ह. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना हा प्रश्नचिन्ह कोणता खेळाडू सोडवतोय. टीम उरण संघाचा धुरंदर गोलंदाज सोडवणार का पनवेल परिसरातील हा दापोली संघाचा धुरंदर फलंदाज, याचं नावच विश्वजीत आहे, तो या क्रिकेटच्या विश्वाला जिंकणार का. अजून एक सत्कार तर राहिलाय, पण या मॅच नंतर आपण नक्की करूया. सावरोळीच्या नाईट रजनीमध्ये, डे नाईट क्रीडा रजनीमध्ये याच फलंदाजानं 3 चेंडू 13 धावा असताना मॅच जिंकवण्याची क्षमता ठेवली होती. आता 3 चेंडू 13 नाहीत तर 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. वातावरणामध्ये शांतता आहे, टाचणी पडली तरी आवाज येईल. विशाल जितेकरनं दिलेला कानमंत्र देखील ऐकायला आला, एवढं शांतता पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धावांची गरज. विश्वजीत म्हात्रे स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम ढाकी तयार. आडव्या बॅटनं विश्वजीतनं मात्र विश्व जिंकण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साक्षात पूर्ण केलंय. या मॅच मध्ये विजयी आलाय विश्वजीतच्या बॅट मधनं. चौकार बजाव डीजे.